जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयात असणारा 4 चरणाचा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाचा शेवट नेमका कसा गोड होतो या अभंगाद्वारे सांगतात। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अभंगाचा भाव अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापांसमोर ठेवण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं, नित्याचं असतं। तुम्हा सर्वांना अज्ञात आहे, गेले 3 वर्ष झालं आपले आप्पा असतील आजी असतील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे आजचं कीर्तन आहे। गेले 3 वर्ष झालं हा कार्यक्रम चालू आहे, गेले 3 वर्ष झालं हे अन्नदान चालू आहे। याही वर्षी तशाच थाटामाटात मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम चालू आहे। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे केलेलं सुंदर असं नियोजन। विठ्ठल सर्वप्रथम द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत या कुटे परिवाराला। खूप सुंदर असा कार्यक्रम केलाय, खूप सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे, त्यांना धन्यवाद देतो। हे ज्या ठिकाणी असतील आप्पा आजी ज्या ठिकाणी असतील ब्रह्मलोकात असतील वैकुंठात असतील तिथनं आता पुष्पवृष्टी करत असतील की का आम्ही जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत सुद्धा मुलांनी आमची सेवा केली, मुलाबाळांनी आमची सेवा केली, आम्हाला जपलं आणि आम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा आमच्या निमित्तानं अन्नदान चालू आहे, नामकार्य चालू आहे म्हणून ते वर्ण काय करत असतील पुष्पवृष्टी करत असतील। त्यामुळे तुम्हा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी। विठ्ठल तसं जर आजचं कीर्तन बघितलं मी कसं आहे बाल कीर्तनकार आहे, कारण मी एवढा पात्रतेचा नाही की मी तुम्हाला उपदेश करावा, काय मी एवढा पात्रतेचा नाही की मी तुम्हाला कीर्तन सांगावं। या ठिकाणी जर बघितलं तपोवृद्ध मंडळी, ज्ञानवृद्ध मंडळी आणि वयोवृद्ध मंडळी तुम्ही सर्वजण माझ्या बालकाच्या कीर्तनाकरिता आलात, तुम्हाला धन्यवाद देतो। कारण मी एवढा पात्रतेचा नाही की तुम्हाला कीर्तन सांगावं, तरी सुद्धा तुम्ही आपल्या मनाचा मोठेपणा करून माझ्या कीर्तनाकरिता आलात, तुम्हालाही धन्यवाद देतो। विठ्ठल आजचं कीर्तन जर बघितलं हे दुसऱ्या कोणासाठी नसून तर लहान मुलांकरिता आणि तरुण मुलांकरिता हे माझं कीर्तन आहे। कारण माझ्याकडे बघून या गावातील एखादा बालक, माझ्याकडे बघून या कुटुंबातील एखादा बालक या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहावा याकरिता हे माझं कीर्तन आहे। कारण मी एवढा पात्रचा नाही की तुम्हाला उपदेश करावा, तरी सुद्धा तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनाकरिता आलात, तुम्हालाही धन्यवाद देतो। कीर्तनाला ज्यांनी मृदुंगाची साथ केली असे असणारे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांचं नाव आहे तसं म्हणाय गेलं तर आमचे ते गुरुजीचे लहानपणापासून आम्ही त्यांच्यापाशी पक्वा शिकत होतो असे असणारे अक्षय महाराज असतील त्यांनाही धन्यवाद देतो। तसेच शेजारी जर बघितलं गुरु शिष्य बसलेले सिद्धांत महाराज असतील त्यांनाही धन्यवाद देतो। पेटी मास्तर जर बघितलं बाप्पू असतील तुम्हालाही धन्यवाद देतो। कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल या ठिकाणी जर बघितलं गायनाचार्य असतील आमचे काकडे महाराज असतील त्यांनाही धन्यवाद देतो। ते आम्हाला बोलले की आज आम्हाला बीडला जायचं होतं कार्यक्रमाला, परंतु या कुटे परिवारांचं एवढं त्यांच्यावर प्रेम आहे, गेले 3 वर्ष झालं ते दरवर्षी या ठिकाणी उपस्थिती लावतात आणि आजचं तिकडलं कीर्तन कॅन्सल केलं आणि या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी ते आमच्या या आजच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो। इकडे जर बघितलं तर माझे आजोबा असतील त्यांना